महाविहार के लिए यहाँ पे जो शांति मार्च निकाला गया है, इस शांति मार्च में तो आप देख सकते हैं शांति मार्च नागपुर के दीक्षा भूमि परिसर से संविधान चौक में ये जो भव्य ऐसी रैली जो निकल रही है, ये शांति मार्च जो और ये सुंदर ऐसी महाबोधि बिहार की जो एक प्रतिमा बनी हुई है और यह भिक्षु वर्ग आप देख सकते हैं भिक्षु वर्ग बड़े संख्या में ये शांति मार्च में शामिल हुए हैं। या मार्चसाठी हा शांती मार्च निघालेला आहे। या शांती मार्चचं अजूनही शेवटचं चौक काशीपुरा चौकात आहे। आमच्या माहितीप्रमाणे बड़े संख्या में यहाँ पे जो महिलाओं के साथ पुरुषों ने सभा किया है। या आंदोलनामध्ये फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि ज्या महाबोधी महाविहार या मुक्तीसाठी आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातून त्या संविधान चौक यापर्यंत आज शांती मार्च करण्यात आला आहे। त्या शांती मार्च मध्ये मोठ्या संख्येने पुरुषांसोबत महिलांची सभा केली आहे। तुम्ही पाहू शकता मोठी अशी रांग लागलेली आहे आणि ह्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आज या शांती मार्च या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे। तुम्ही पाहू शकता या आंदोलनामध्ये लंबी अशी जी रांग आहे आणि आता हे झाशी राणी चौक या परिसरापर्यंत हे जे शांती मार्च आंदोलन आहे हा शांती मार्च जो झाशी राणी चौक या बर्डीचे जो झाशी राणी चौक तिथे हा पोहोचलेला आहे आणि मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये लोकांनी सहभाग घेतलेला आहे। पाहू शकता या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी जो सहभाग घेतला आहे आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरापासून तर आपला जो संविधान चौक आहे त्यापर्यंत आज या शांती मार्च काढण्यात आला आहे आणि काही महिलांनी फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हा जो आंदोलन आहे शांती मार्च नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर जो शांती मार्च आहे आज नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर संविधान चौक तिथपर्यंत आज हा शांती मार्च करणार। तुम्ही पाहू शकता लंबी अशी रांग आहे हा आंदोलनामध्ये आणि मोठ्या संख्येने आज या आंदोलनामध्ये लोकांनी शिरकत केलेली आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी। लोक जे प्रेमाच्या पोटी आपल्याला जय भीम करतात याला नारे समजू नका, हे एक प्रेम आहे लोकांचा एकमेकाशी। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। जय भीम। मोठ्या संख्येने आज नागपूरच्या जो दीक्षाभूमी या परिसरामधून जो शांती मार्च निघालेला आहे त्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे। दीक्षाभूमीच्या परिसरातून आज जो संविधान चौक आहे आणि त्या संविधान चौकमध्ये तुम्हाला मालूमच आहे की आपली रिझर्व्ह बँक आहे। आताच ज्या रिझर्व्ह बँकची स्थापना झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो त्यांनी इकॉनॉमिक्सच्या वर जो पुस्तक लिहिलं त्याच्यावर ते जो आपल्या रिझर्व्ह बँकेची निर्मिती करण्यात आली होती आणि तिथेच आपला संविधान चौक आहे। आज नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर संविधान चौकपर्यंत शांती मार्च काढण्यात आला आहे आणि या शांती मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला आहे आणि समता सैनिक दलांच्या कारकिर्दीमध्ये हा कार्यक्रम आता संविधान परिसरापर्यंत पोहोचत आहे आणि हा आता जेमतेम नागपूरच्या झाशी राणी चौक इथे हा पोहोचलेला आहे।
आज नागपूरच्या या संविधान चौकपर्यंत आज हा शांती मार्च काढण्यात आलेला आहे आणि ह्या शांती मार्चमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. पोलिसांचा जो एक कडक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि हा आंदोलन नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर यूट्यूबर है लांब अशी जी रांग आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हा जो शांती मार्च जो आंदोलन काढण्यात आलेला आहे आणि ह्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता सतत कंटिन्यू जे रांग चालू आहे. माझा हा जो नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर संविधान चौकपर्यंत हा जो शांती मार्च काढण्यात आलेला आहे. आणि 25चा ध्वज लांब असा हा 25चा ध्वज आहे आणि या ध्वजाला पकडून महिला अनुयायी जो महाबोधी महाविहार या आंदोलनासाठी त्यांनी सतत आंदोलनामध्ये सामील होतात आणि महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज नागपूरच्या संविधान दीक्षाभूमीपासून तर संविधान चौक या परिसरापर्यंत हा शांती मार्च काढण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येने इथे महिलांसोबत पुरुषांनी जो सहभाग घेतला आहे आणि महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सतत हा जो दीक्षाभूमीपासून तर शांती मार्च या ठिकाणी हा जो शांती मार्च काढण्यात आला आहे. संविधान चौकपर्यंत मोठ्या संख्येने पुरुषांनी सहभाग घेतला आहे. पाहू शकता. पकड़ अच्छे से